इयत्ता 9वी विषय मराठी प्रथम घटक चाचणी सराव पेपर गुण 20 वेळ 1 तास. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. विषय मराठी प्रथम घटक चाचणी सराव पेपर इयत्ता 9वी गुण 20 वेळ 1 तास. विभाग 1 गद्य पठित उतारा. प्रश्न क्रमांक 1 अ. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा. कृती क्रमांक 1 कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा. 1. वानरेया म्हणजेच नागदेवाचार्य आणि गोसावी म्हणजेच श्री चक्रधर स्वामी यांना उद्देशून म्हटलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिलेली उत्तरं ही उतारा वाचूनच लिहिणे अपेक्षित आहे. पुढे आपल्याला कृती दिलेल्या आहेत, त्यासुद्धा काळजीपूर्वक पहा. दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा व दिलेल्या कृती पूर्ण करा. कृती 1 यापूर्वीच आपण पाहिली आहे. कृती क्रमांक 2 आकृती पूर्ण करा. कीर्ती कठियाचा दृष्टांत या पाठाचा संदेश. 1. मन सर्व विकारांपासून मुक्त राखले पाहिजे आणि 2. चांगल्या गुणांचा किंवा चांगल्या कार्याचा सुद्धा गर्व बाळगणे वाईट आहे. कृती क्रमांक 2 मधील 2 पुढील शब्दांना प्रचलित प्रमाण मराठीतील शब्द लिहा. 1. कठिया पुजारी. 2. उद्याचे सकाळी. कृती क्रमांक 3 स्वमत. आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा. याबाबतचे उत्तर आपल्याला पुढे थेट दिले आहे, ते काळजीपूर्वक पहा. पद्य विभाग. प्रश्न क्रमांक 2 अ. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. कृती क्रमांक 1 आकृतीबंध पूर्ण करा. 1. खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा. विठ्ठल, पंढरीचा चोर, हृदय, बंदीखाना. विद्यार्थी मित्रांनो, स्वमतबाबतचं उत्तर पुढे थेट दिले आहे, ते काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 3 स्वमत. आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा. उत्तर. नागदेवाचार्य हे महानुभाव पंथातील एक ज्येष्ठ शिष्य होते. त्यांची पंथाच्या विचारावर निष्ठा होती. ते अगदी निष्ठेने पंथाच्या विचारानुसार आचरण करीत असत. त्यामुळेच असे आचरण करताना ते कष्टाची पर्वा करीत नसत. एके दिवशी सकाळी सकाळी ते पंथासाठी मातीकाम करीत होते. कडाक्याची थंडी पडली होती. सर्व शिष्यांना थंडीत काम करणे अवघड बनले होते. पण कष्टाची पर्वा न करता नागदेवाचार्य काम करीत राहिले. हा त्यांचा खूप चांगला गुण होता. मात्र आपण वैरागी आहोत, आपण हे कष्ट सहन करू शकतो असा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झाला. म्हणजेच नागदेवाचार्यांचा चांगला गुण हा त्यांना हानिकारक ठरला. पद्य विभाग यामधील कृती क्रमांक 1 आपण यापूर्वीच पाहिली आहे. कृती क्रमांक 2 चौकटी पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेली कविता काळजीपूर्वक वाचूनच या चौकटी पूर्ण करणे अपेक्षित आहे. चौकट क्रमांक 1 याचा बंदीखाना केला हृदयाचा, याचा मारा केला सोहम शब्दांचा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेली कविता काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा. कृती क्रमांक 2 जोड्या लावा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या कृती या कवितेच्या आधारेच पूर्ण करणे अपेक्षित आहे. अ गट आणि ब गट यामध्ये जोड्या लावणे अपेक्षित आहे. 1. विठ्ठलाला धरले भक्तीच्या दोराने. 2. विठ्ठल काकुलती आला तू म्हणजे मीच या शब्दाने. विठ्ठलाच्या पायी घातली बेडी शब्दरचनेच्या जुळणीने. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे जोड्या जुळवणे अपेक्षित आहे. कृती क्रमांक आ पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कविता संतवाणी आ जैसा वृक्ष नेणे. इथे मुद्दे दिलेले आहेत आणि कृती दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मुद्दे आणि कृती पुढे सोडवून दिलेली आहे, ते काळजीपूर्वक पहा. प्रस्तुत कवितेचे कवी, कवितेचा रचना प्रकार आणि कवितेचा विषय. कविता संतवाणी. अ जैसा वृक्ष नेणे. मुद्दे प्रस्तुत कवितेचे कवी. कृती संत नामदेव. कवितेचा रचना प्रकार अभंग या प्राचीन छंदात ही कविता आहे. कवितेचा विषय या कवितेत संत सज्जनाची महती सांगितली आहे. विभाग 3 स्थूल वाचन. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा.
कृती क्रमांक 1, वैशिष्ट्ये लिहा. व्यंगचित्र. वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. व्यंगचित्र हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे. केवळ हसवणे हा हेतू नसतो. आपल्याला काहीतरी सांगू पाहते आणि गमतीदार विचार मांडलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे वैशिष्ट्य लिहिणे अपेक्षित आहे. कृती क्रमांक 2, व्यंगचित्र हे गुणदोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे. हा विचार सोदाहरण स्पष्ट करा. पुढे आपल्याला उत्तर थेट दिले आहे, ते काळजीपूर्वक पहा. कृती क्रमांक 2, व्यंगचित्र हे गुणदोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे. हा विचार सोदाहरण स्पष्ट करा. व्यंगचित्राचा केवळ हास्य हा हेतू नसतो. व्यंगचित्रामध्ये एखादा विचार गमतीशीर पद्धतीने मांडलेला असतो. माणसाच्या विसंगत वर्तनावर बोट ठेवण्याचा नेमकेपणा व्यंगचित्रात असतो. व्यंगचित्र प्रभावीपणे व्यक्तीचे गुणदोष मांडते. उदाहरणार्थ, प्रस्तुत पाठात हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे व्यंगचित्र याची साक्ष पटवते. इथे पहिल्या चित्रात लहान मुलगा स्टूलावर चढून भले मोठे व्हायोलिन वाजवत आहे व दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठेपणी लहान व्हायोलिन वाजवत आहे. या चित्रांतून लहान मुलांना मोठ्या वस्तूंचे आकर्षण असते, ते बाह्य आकाराला भुलतात हे सांगितले आहे. तसेच वय वाढल्यावर वृत्तीत प्रगल्भता येते, बाह्य आकाराचे आकर्षण संपते असे मर्म सांगितले आहे. विभाग 4, व्याकरण. प्रश्न क्रमांक 4 शब्दसंपत्ती. 1, समानार्थी शब्द लिहा. बरवे, चांगले. त्यानंतर दृष्टांत, दाखला. प्रश्न क्रमांक 2, शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. गावातील रहिवासी, ग्रामस्थ. व्रताने स्वतःला बांधणाऱ्या, व्रतस्थ. प्रश्न क्रमांक वाक्प्रचार. पुढील कोणत्याही एका वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. जवळीक साधने, सलगी प्राप्त करणे. शाळेत नव्यानेच प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांबरोबर मी जवळीक साधली. डोळ्यातील अश्रू पुसणे, दुःख दूर करणे. ताराबाई मोडक यांनी अनुताई वाघ यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. आपल्या चॅनलवर सर्व विषयांचे पेपर दिलेले आहेत, ते सुद्धा काळजीपूर्वक पहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.